नमस्कार. आज आपण ह्या बीटापासून पौष्टिक असा पराठा तयार करणार आहोत. या ठिकाणी बघा मी 3 बीट घेतलेले आहेत. आता ह्याची आपण साल काढून घेऊयात. तर आपण ह्या साईडने साल काढून घेऊयात. हे बघा साल काढून घेतलेलं आहे आणि हे जे आहे वरचं हे आपल्याला चाकून असं कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचं आपल्याला काढून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरे पण 2 सोलून घेत आहे. बघा मी जी साल काढून स्वच्छ धुतला बीटला आणि मग हे बघा असे तुकडे केलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याला आहे ना बारीक वाटून घेणार आहोत. त्याच्यात बघा मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक टाकलेले आहे. आता हे एकत्रच आपण वाटून घेणार आहोत. हे बघा पाणी टाकून मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यात आपण मीठ टाकूयात, एक पळी तेल घालूयात, थोडंसं पाणी घालूयात, थोडंसं हलवून घेऊया जरा. या ठिकाणी बघा मी अर्धी चाळणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्ध्या चाळणीमध्ये कमीत कमी 3 चपाती बनतात. मी माझ्या मोठ्या चपाती असतात तर 3 होतं त्याच्यामध्ये. दुसरी चाळणी घेत आहे मी अजून एक. आता आपण वाटून घेतलेले हे बीट याच्यामध्ये घालणार आहोत आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं त्या प्रकारेच पीठ मळून घेणार आहोत. धना पावडर टाकत आहे 1 चमचा, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि हिंग थोडं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. आणि आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे. सुरुवातीला आपल्याला पाणी नाही घालायचं, बीटच्याच पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि नंतरून आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. जास्त नाही घालायचं, पातळ होईल नाही तर. लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून मग पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा. आणि तुम्हाला जर वाटलं पाणी नको घालायचं तर आपण जे बीट वाटलेलं आहे तेच तुम्ही याच्यामध्ये पुन्हा ॲड करून घट्ट असा गोळा करा. आता ह्याच्यावर आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत. ह्याच्यावर तेल घालून घेऊयात आणि पुन्हा याला मळून घेऊयात. हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे आणि साईडला पण पीठ घेतलेलं आहे आपल्याला लाटायसाठी. हे बघा एवढ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे मी. आपण लाटून घेऊयात. चपातीसारखं थोडंसं आपल्याला त्याला थोडंसं हलकंसं लाटून घ्यायचं आहे. त्याला तेल लावून घेणार आहोत. पुन्हा घडी पलटी करायची आणि पुन्हा तेल लावून घ्यायचं. आता ही घडी पण पुन्हा पलटी करायची. आता बघा पीठ लावून घेतलेलं आहे मी आणि आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे त्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही कशा छोट्या मोठ्या कसं बनवता तुम्ही ह्याच्यामध्ये बनवा तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या. हे बघा एवढ्या आकाराची मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. हे बघा तव्यावरती आपल्याला पहिलं तेल घालून घ्यायचं आहे. हा तवा बघा माझा 11 वर्षापूर्वीचा तवा आहे. डेली यूजमध्ये मी हाच वापरते. तर तवा कसा घासायची रेसिपी मी चॅनलवरती ॲड केलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि त्याच्यावर टाकून देऊयात. आता आपण ह्याला शेकून घेऊयात. आता ह्याला पलटी करून घेऊयात. दोन्ही साईडने आपण तेल लावणार आहोत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही तूपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता. हे बघा ह्याचे पण पदर सुटलेले आहेत बघा. हे आपण दोन्ही साईडने असं खरपूस असं शेकून घेणार आहोत. आपण चपाती शेकेपर्यंत आपण दुसरा त्याच सेम पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तुम्हाला हवा असल्यास ना तुम्ही याच्या पुऱ्या पण तळू शकता बरं का. पुऱ्या पण छान लागतात त्याच्या. सेम त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. हे बघा आता ह्याला पीठ लावून घेऊयात. याला फक्त गोल नाही करायचं, ह्याला फक्त असं सरळच लाटायचं आहे. असं उभं आणि मग इकडे पुन्हा असं एकदा उभं एकदा आडवं, पुन्हा उभं पुन्हा आडवं. हे बघा हा त्रिकोण आकार तयार झाला. थोडंसं हाताने असं फक्त ह्याला शेप दिल्यागत करायचं. जास्त दाबायचं नाही, हलकं हलकं असं सगळीकडून. म्हणजे तुम्ही गोलही करू शकता आणि असं पराठा टाईप असं त्रिकोणी बनवू शकता. त्रिकोणी पराठा टाकून घेऊयात. त्याला पण पलटी करून टाकूयात. याला पण सेम चपातीवरच आपण शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने. हे बघा आतमध्ये पाहू शकता सगळ्या लेयर आहेत आपल्या. तर याला पण काढून घेऊयात खाली. बघा आपल्या चपात्या किंवा परोठे तयार आहेत बीटचे. हे बघा सगळे आतमध्ये पदर सुटलेले आहेत आणि किती सॉफ्ट आहेत बघा. हे बघा खूप मऊ होतात. हा आपला त्रिकोणी जो आपण
करून दाखवलं होतं. हे बघा 3 पदर सुटलेले आहेत. सगळ्यांनाच पदर सुटलेले आहेत एकूण एक चपातीला. हे बघा सगळ्यात या प्रकारे बघा मी एवढे सारे करून घेतलेले आहेत. हे बघा आणि सगळ्यांना असे पदर सुटले, त्यामुळे आपल्या फुगले नाहीत जास्त, कारण त्या सगळीकडून हवा निघून गेली यांची. पण बघा किती सॉफ्ट आहेत त्या, बघा तुम्ही. हे बघा अगदी सगळे पदर सेपरेट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या व्यवस्थित फुगल्या नाहीत आपल्या चपात्या. हे बघा किती छान झालेत. या पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवा. हे बघा हे मेयोनीज आहे. मेयोनीजसोबत किंवा दहीसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. खूप छान लागतो, खूप चविष्ट बनतो. तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.